2y² + 27y + 13 = 0 हे इक्वेशन आपल्याला कंप्लीट मेथडने सॉल्व करायचं आहे, कंप्लीट स्क्वेअर मेथड. तर या मेथडमध्ये या इक्वेशनचा एक कंप्लीट स्क्वेअर बनतो. तर इथे काय करायचं, सुरुवातीला या इक्वेशनमध्ये या जो y² जी टर्म असेल तिचा कोएफिशियंट बघायचा. किती आहे तो कोएफिशियंट? 2 आहे. त्या कोएफिशियंटने सर्व नंबर्सला डिवाइड करायचं. 2y² + 27y + 13 = 0 या पूर्ण याला इथे जो नंबर असेल त्याने डिवाइड करायचं. तो काय होईल? 2y² हा प्रत्येकाला डिवाइड होईल + 27y/2 + 13/2 = 0. हा काय होईल? 2 2 कॅन्सल होतील. 27ला 2ने डिवाइड होत नाही, 13ला पण होत नाही, म्हणून ते ॲज इट इज राहतील. मग काय येईल? y² + 27/2 y + 13/2 = 0. नेक्स्ट काय करायचं? यांच्यामध्ये जी कॉन्स्टंट टर्म असेल, कॉन्स्टंट टर्म ही आहे जिच्यासोबत कुठलाही y नाही आहे, ती कॉन्स्टंट टर्म असते, फक्त नंबर्स असतात. मग ह्या कॉन्स्टंट टर्मला =0च्या इकडे घ्यायचं. मग काय येईल? y² + 27/2y = -13/2. हा प्लस आहे, इक्वलटूच्या इकडे मायनस होईल. मग काय करायचं? आपण काय करतो, अशी टर्म ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करतो या इक्वेशनमध्ये. तर ती टर्म कोणती? तर ती टर्म कोणती असते? y² + 27/2. yचा जो कोएफिशियंट असतो त्या कोएफिशियंटला आपण 2ने डिवाइड करतो. म्हणजे ॲड अँड सबस्ट्रॅक्ट द टर्म. कोणती टर्म आहे? जी 27 जी yच्या कोएफिशियंटसोबत असते ती. मग कोणता आहे yचा कोएफिशियंट? 27/2. मग याला डिवाइड होईल 2ने /2. हे काय येईल? 27 हा 2 इथं डिवाइडला आहे, हा इकडं वरती येतो /4. हा कसा आला? 27/2 आणि अपॉनमध्ये काय आहे? पूर्ण ह्या नंबरच्या अपॉनमध्ये पूर्ण याला 2 असतो आणि याच्या खाली एक 1 असतो. तर लिहिताना याचं डिवाइड असं होतं 27/2 * हा 1 वरती जातो आणि 2 खाली येतो. हे काय होतं? 27/4. मग ह्याला 27/4 याला इथं ॲड अँड सबस्ट्रॅक्ट करायचं. y² + 27/4 y² + 27/2y + -27/4 = -13/2 + 27/4. तो कसा ॲड करतो? तर त्याचा स्क्वेअर करून आपण त्याला ॲड करत असतो. याचा स्क्वेअर केला मग हे काय येईल? y² + 27/2y - 27/4 स्क्वेअर = -13/2 + 27/4चा स्क्वेअर. मग 27चा स्क्वेअर काय येतो? 27चा स्क्वेअर करायचा. 27 × 27 काय येतो? तो 729 येतो. आणि 16चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16. y² + 27/2y - 1729/16 = -13/2 + 729/13. ओके.
मग हे काय येतं y² प्लस 27/2 y 27/4 y² मायनस y² आणि इकडे काय येतं याच्यामध्ये -104/16 प्लस 729/16 याला पण 16 करावं लागेल, तेव्हाच हे दोघं 16 ॲड होतील. म्हणून 2ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 16 होतात, तर 8ने मल्टिप्लाय करायचं. म्हणून 13ला पण 8ने मल्टिप्लाय केलं आणि 2ला पण 8ने मल्टिप्लाय केलं, तर ते काय येतात 104/16. मग हा काय केला, सॉरी इथे पण प्लसच करावा लागतो, तो मायनस झालं ते माझ्याकडून. हे काय येतं प्लस येतं. मग काय येईल हे y² प्लस 27/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 625/16. 625 कसं आलं -104 प्लस 729. 729मधून 104 मायनस केल्यावर 625 येतात आणि 16/16 हा कॉमन आहे. मग y² प्लस 27/4 स्क्वेअर इक्वल टू 625 कशाचा स्क्वेअर आहे 25चा स्क्वेअर आहे आणि 16 कशाचा आहे 4चा स्क्वेअर आहे. मग याला आपण असं लिहू शकतो 25/4 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं मग रूट द्यायचं दोघांना, देताना इक्वलच्या पण साईडला रूट द्यावं लागतं. मग y² प्लस 27/4 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट 25/4 ब्रॅकेट स्क्वेअर. हे रूट आणि हा 2 कॅन्सल होतो, हे रूट हा 2 कॅन्सल होईल. म्हणून काय येईल y प्लस 27/4 इक्वल टू प्लस मायनस 25/4. हे प्लस मायनसमध्ये येतात, शेवटी 2 रूट येतात. y प्लस 27/4 इक्वल टू -25/4 अँड y प्लस 27/4 इक्वल टू प्लस 25/4. हे तुमचे ॲन्सर येतात. तुम्ही याला ॲड सबस्ट्रॅक्ट करू शकता. y प्लस 27/4 प्लस 25/4 इक्वल टू 0 आणि y प्लस 27/4 मायनस 25/4 इक्वल टू 0. तुम्हाला फर्दर पुढे करायचे असेल तर तुम्ही करू शकता. 27 प्लस 25 किती होतात, किती होतात 52/4 आणि हे 27 2/4